नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण एकदम झटपट होणारा आणि सगळ्यांनाच खूप आवडेल असा एक छान असा नाश्ता बनवणार आहोत। हे खूप छान स्पंजी होतं। यासोबत आपण एक चटणी देखील करणार आहोत। हे आतून छान हलकं आणि चवीला अतिशय सुंदर होतं। तर असा नाश्ता तुम्ही देखील ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हे कसं बनवायचं आहे ते बघूया। आता हा नाश्ता करण्यासाठी मी अर्धा कप बेसन घेतलं आहे, म्हणजेच आपलं चणा डाळीचं पीठ। जेवढं बेसन आहे तेवढंच अर्धा कपच आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा जाड बारीक कोणताही चालेल। आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे। तर मी 1 कप अगोदर पाणी घेते आणि थोडं थोडं करत किती पाणी लागतंय ते बघूया। आता इथे रवा आणि बेसन मिळून मी 1 कप घेतलं आहे, त्यामुळं मी 1 कपच्या मापाने अगोदर पाणी घेतलं आहे। पाणी आपण थोडं थोडं करत घालायचं आहे। याला खूप पातळ नाही करायचं। असं थोडं थोडं पाणी घालत पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ असं एकसारखं करायचं आहे। हा नाश्ता खूप सुंदर होतो। याला पूर्वतयारी काहीच नाही आहे। तुम्ही अगदी आयत्या वेळी करू शकता। कुणी अचानक पाहुणे आले तरी करू शकता। खूप सुंदर होतो। आता हे बघा, अशा गुठळ्या मोडत मोडत याला मिक्स करायचं। आता याच्यात अजून थोडंसं पाणी घालूया आणि हे पाणी असंच बाजूला मी ठेवणार आहे। आता हे थोडा वेळ असंच भिजण्यासाठी ठेवूया। नंतर जर हे पीठ घट्ट झालं तर आपण थोडं पाणी परत घालायचं आहे। आता हे बघा, हे असं केलं आहे मी। आता घेतलेल्या ह्याच्यातलं मी अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी घेतलं आहे। आता हे पाणी आणि पीठ असंच बाजूला ठेवूया। आता गॅसवर बाजूला एक कढई ठेवली आहे। त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि तेल थोडं व्यवस्थित गरम करून घेऊया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची। मोहरी फुलली की त्याच्यात जिरं घालायचं। आता मी थोडा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालणार आहे। थोडं गाजर किसून घेतलं आहे, ते घालायचं। सिमला मिरची आणि टोमॅटो हे देखील घालायचं। आता अजून तुम्हाला काही भाज्या आवडत असतील त्या घातल्यात तरी चालेल। आता हे सगळं थोडं मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा केला आहे, तो घालून घ्यायचा। आता हे सगळं याचा थोडा कच्चा वास जाईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं। आता हे सगळं मी 1-2 मिनिटं फक्त गॅसवर असं परतून घेतलं आहे। आता गॅस बंद करूया। आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवलं होतं बघा, मगासपेक्षा थोडं घट्ट झालं आहे। आता थोडं परत याच्यात पाणी घालायचं आणि याला थोडंसं सैल करून घ्यायचं। आता आपण एकूण याच्यामध्ये पाऊण कप पाणी वापरलं आहे। आता हे व्यवस्थित झालं आहे। आता आपण ज्या भाज्या अशा तेलात परतून घेतलेल्या त्या याच्यात घालून घ्यायच्या आहेत। पिठामध्ये हे मिक्स करायचं। आता याच्यातच घालायची आहे चिरलेली कोथिंबीर आणि याच्यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं असं एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित। आता इथे हे आपलं बॅटर तयार झालं आहे। हे बघा, आपल्याला असं पीठ हवं आहे। आता बरोबर इथे पाव कप पाणी शिल्लक राहिलं आहे, म्हणजे आपण पाऊण कप पाणी वापरलं आहे। आता हे मिश्रण तयार झालं आहे। आता चटणी करायला घेऊया। आता गॅसवर परत कढई ठेवली आहे, त्यात अगदी थोडंसं तेल घालायचं आणि तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक लहान अर्धा चमचा उडदाची डाळ घालणार आहे। उडदाची डाळ सुरुवातीलाच घालायची, म्हणजे ती तेलामध्ये थोडी भाजली जाते। आता याच्यातच मी एक अर्धा कांदा लहान बारीक चिरून घेतला आहे उभा, तो घालायचा। आता यातला आपल्याला काहीच असं खूप लाल रंगावरती परतायचं नाही आहे, फक्त त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला तेलात थोडं परतून घ्यायचं आहे। एक सुकी लाल मिरची घालायची, एक हिरवी मिरची घालायची, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं। आता हे तेलात थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता एक टोमॅटो मी असा चिरून घेतला आहे, तो घालायचा। आता हे सगळं मिक्स करून टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे। आता इथे टोमॅटो चांगला शिजला आहे। आता गॅस बंद करायचा, थंड करायचा आणि मिक्सरमधून याला बारीक वाटून घ्यायचं आहे।
आता इथे बघा, इथे हे मी अगदी छान बारीक असं वाटून घेतलं आहे. अगदी कमीत कमी पाणी घालून वाटायचं. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर आणि हे मिक्स करून घ्यायचं. वाटताना घातलात तरी चालेल. आता याला फोडणी घालून घेऊया. आता चटणीला फोडणी घालण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यात घालायची थोडी मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हे या चटणीवरती ओतायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं. इथे आपली छान कांदा टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. आता इथे जे आपण बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये एक पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा. त्याच्यावर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि एकाच दिशेने फिरवत त्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि सोडा आपण करायच्या वेळेसच घालायचा, आधी घालून नाही ठेवायचा. आता इथे आपलं हे बॅटर तयार झालं आहे. आता आपण लगेच नाश्ता करायला सुरुवात करूया. आता हा नाश्ता आपण ह्या तडका पॅनमध्येच करणार आहोत. गॅस एकदम बारीक करायचा. तडका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की आपण जे बॅटर तयार करून ठेवलं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि चमच्याने याच्यात घालून घ्यायचं आणि त्याला थोडंसं पसरायचं. गॅस कमीच ठेवायचा, एकदम कमी गॅसवर आपल्याला करायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून खालची बाजू थोडी भाजून घेऊया. आता याची बघा, खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे, कडा अशा मोकळ्या झाल्या आहेत. आता याला परतून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर असा रंग आला आहे आणि खूप छान भाजलं आहे. आता परत याला वरून तेल घालायचं आणि दुसरी बाजू देखील आपल्याला याची छान अशी भाजून घ्यायची आहे. आता याची दुसरी बाजू देखील छान भाजली आहे बघा. अगदी सुंदर वरून क्रिस्पी आणि आतून स्पंजी असं झालं आहे. आता हे काढून घेऊया. आता इथे बघा, इथे आपला हा नाश्ता आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे. आता हे जवळून बघितलात, खूप छान स्पंजी असं झालं आहे. रंगही फार सुंदर आला आहे. तर असा नाश्ता तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.